ती मोहीम लढा आपल्या शिवसेनेसाठी आहे की लढा आपल्या आदित्याला वाचवण्यासाठी आहे, हा पहिलं तरी स्पष्टीकरण द्यावं. कारण का आता जो त्यांचा बाजार उठलेला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतचा, ज्या पद्धतीने सगळे जवळचे निष्ठावान सैनिक महायुती म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांबरोबर चालले असल्यामुळे आता बाजार उठल्यामुळे हे सगळी मोहीम बाहेर येते आहे. आणि म्हणून तो काय शिवसैनिकांसाठी दौरा नाही आहे, पण त्यांच्या आदू बाळासाठी आहे. ते उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करून टाकावं आणि ही सगळी नौटंकी बंद करावी. शक्यतो राज्यात महिला कौटुंबिक अत्याचाराच्या अनेक घटना समोर सोलापूर आमचे गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब सक्षम आहेत. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने काम करत आहेत. प्रत्येक जी काही घटना घडली त्याच्यानंतर ज्या काही कारवाया चाललेल्या आहेत, जे काही शिस्त लावण्याचं काम सुरू आहे, त्यानंतर मला विश्वास आहे की राज्यातली जनता ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे. बघा, कोणी भ्रष्टाचार कोण करत असेल, कोण कायदा आणि सुव्यवस्था खराब करत असेल, राज्याचं वातावरण कोण खराब करत असेल, तर त्याला आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने शासन देईल, हा विश्वास मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो. शिवसेना विरोधकांच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या नेत्यांची गैरहजेरी आहे. इंडियाच्या भूमिकेपासून पवारांनी फारकत घेतली. आता पवार साहेब त्यांचा पक्ष नेमकं काय करतो हे सांगण्याचा अधिकार माझा नाही. राष्ट्रवादीचे कोण पवार साहेबांचे काही उरले सुरले कार्यकर्ते तुमच्या सोलापूरमध्ये असतील, त्यांना शोधा आणि तो प्रश्न विचारा. साहेब, खरं तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. मात्र मनसे जे आहे ते ताठर भूमिका घेताना पाहायला मिळते. मनसेचं म्हणणं आहे की शिवसेनेकडनं प्रस्ताव आल्याशिवाय पुढची भूमिका घेणार नाही. शेवटी आदरणीय राजसाहेबांचा अपमान उद्धवजींनी कितींदा केला, कसा केला, याच्याबद्दल एक वेगळं पुस्तकच बनू शकतं. आज तुम्हाला काय वाटतं की जे निष्ठावान मनसैनिक आहेत ते का अस्वस्थ आहे, का संदीप देशपांडे सारखे, अमोय खोपकर सारखे का अस्वस्थ आहेत? कारण का ह्याच उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या राजसाहेबांचा जो वारंवार अपमान केला, त्यांना हक्क असताना पण खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसदार हे आदरणीय राजसाहेबच होते, पण तरीही त्यांना सगळ्या पद्धतीने त्यांना त्रास देऊन अपमानित करून त्यांना जे काही शेवटी त्यांना शिवसेना सोडायला लागली. ज्या शिवसेनेला आदरणीय राजसाहेब बांधत होते बाळासाहेबांच्या प्रमाणे, विचाराच्या प्रमाणे, आणि प्रत्येक शिवसैनिक तेव्हाचा हा राजसाहेबांना बाळासाहेबांचाच उत्तराधिकारी म्हणून बघत होतं, त्या सगळ्या गोष्टीला ह्याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांनी तेव्हा किती अपमान केला हे आमच्यासारख्या जुना शिवसैनिकांना विचारा ना. वेगळं पुस्तक लिहू शकतात, मातोश्रीमधला नरक म्हणून. हां, वेगळं पुस्तक लिहू शकतात. संजय राजाराम राऊतचा भाग 2 मातोश्रीचा नरक की नरक यात ना. हां, म्हणून हे सगळे जे काही अपमान तेव्हा करायचा आणि आता रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे, हां, पोटापाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंधळात बसायचा हाच कार्यक्रम सुरू आहे. म्हणून राजसाहेब सुज्ञ आहेत. भांडणं मिटत असतील तर आम्ही सगळे आनंदी आहोत. कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत. ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण शेवटी राजसाहेबांना केलेला अपमान, त्यांचा केलेला अपमान, हे मला वाटतं की राजसाहेब आतापर्यंत विसरले नसतील. सेक्युलर जे पक्ष आहेत, काँग्रेसचे राष्ट्रवादीतले नेते अनेक हिंदुत्ववादी पक्षामध्ये येतात दिसतात. सिद्धराम मित्रांसारखा नेता शिवसेनेमध्ये प्रवेश करतो. शेवटी आमचं हे हिंदू राष्ट्रच आहे. आम्ही वारंवार जे बोलतो आहे, आमचं राष्ट्र हे हिंदू राष्ट्र आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा विचार हाच ह्या राष्ट्राचा मूळ विचार आहे. आणि ते आज नाही तर उद्या प्रत्येकाला स्वीकारायलाच लागेल. सेक्युलर ही संकल्पना ही मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान, जो पहिला ड्राफ्ट जो आलेला, त्याच्यामध्ये सेक्युलर हा शब्दच नव्हता. काँग्रेसनी जन्म घातलेला तो शब्द आहे. आणि आता सगळ्याच नेते मंडळांना, मग काँग्रेसमधले असो काही अन्य राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, प्रत्येकाला कळलेलं आहे की ह्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचारच आम्हाला पुढे घेऊन जात असल्यामुळे प्रत्येकजण आमच्याबरोबर आता फोटो काढण्यासाठी उत्सुक आहे. साहेब, ठाकरे गटाचे 5 खासदार शिंदेजींच्या संपर्कात आहेत. ऑपरेशन टायगर लवकरच पूर्ण होणार का?
आता ऑपरेशन टायगर, लायन, हां, कोल्हे, आता ते काय, आता दुपारी आमचे शिंदे साहेब तुमच्या सोलापूरला येत आहेत, काही प्रश्न त्यांना याच्यासाठी राखून ठेवा ना, त्यांचे प्रश्न मला कशाला विचारता, मी त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. आज सोलापूरमध्ये दौऱ्यावरती आहात, काही दिवसांपूर्वी काही घटना घडली, धार्मिक तेढ कुठेतरी निर्माण झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. बघा, आमच्या इकडचं हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे. सोलापूरचा हिंदू समाज जागृत झाला आणि म्हणून असंख्य हिंदुत्ववादी विचाराचे आमदार इथे निवडून आलेले आहे. आणि म्हणून ज्या समाजाने आज हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आणलेलं आहे, आमच्यासारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आज मंत्रिपदापर्यंत पोचवलेलं आहे, असंख्य आमदार घडवलेले आहेत, त्या हिंदू समाजाला कोणी अगर त्रास देत असेल तर आम्ही स्वतःला मंत्री आणि आमदारच्या अगोदर स्वतः पहिलं हिंदू समजतो. आणि म्हणून जिथे जिथे हिंदू समाजाला त्रास होत असेल तिथे आम्ही पहिले उपस्थित राहून आमच्या हिंदू समाजाला आधार देणार. आणि त्याचसाठी आज माझा दौरा लागलेला आहे. सर, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नरकातला स्वर्ग पुस्तक वाचतानाचा एक फोटो ट्विट केला आणि त्याच्यावरती असं लिहिलंय की लपवण्यासारखं काही नाही. कसं पाहता यात? नाही, असं मी आता त्यांना फोटो वाचताना पाहिलेलं नाही, कारण का त्यांच्या घरात काय चाललं आहे हे माझं बघण्याचे माझं काम नाही. त्यांच्या घरात चहा द्यायला सकाळची मी जात नाही, म्हणून त्यांनी कुठलं पुस्तक वाचावं नाही वाचावं हा त्यांचा प्रश्न आहे. येणाऱ्या काळात मनसे पण ज्या राजसाहेबांच्या समर्थकांनी, राजसाहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा असंख्य त्यांच्या समर्थकांनी संजय राजारावची गाडी जाळलेली, पलटी केलेली, त्याचे फोटो आजही वृत्तपत्रांकडे असंख्य लोकांकडे आहेत. त्यांचं पुस्तक हातात घेत असताना कदाचित ते पुस्तक जड वाटत असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.